नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने मोठा निर्णय घेतलाय. सध्या सुरू असलेले IPLचे उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयकडून घेण्यात आला. बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. IPLचे उर्वरित 16 सामने आता नंतर खेळवण्यात येणार आहेत. मात्र हे सामने नक्की कधी खेळवण्यात येणार याबाबत बीसीसीआयकडून माहिती देण्यात आलेली नाहीये. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेचा अंतिम सामना 18 मे रोजी होणार आहे. या स्पर्धेत अनेक विदेशी खेळाडूंनी भाग घेतलाय, पण आता ही स्पर्धा पूर्ण होणार की नाही याबाबत चिंता व्यक्त करण्यात येते. पाकिस्तान विरुद्ध राबवण्यात येत असलेल्या ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली आहेत. यामुळे पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत खेळणारे विदेशी खेळाडू चिंतेत आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्यामुळे धर्मशाला येथील HPCA मैदानावर होणारा पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना रद्द करण्यात आला. बीसीसीआयनं सोशल मीडिया पोस्टद्वारे याची माहिती दिली. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला धर्मशालाहून विशेष ट्रेननं बाहेर काढण्यात आलं. दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेता भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा 24 जून रोजी चेक प्रजासत्ताक शहरात होणाऱ्या ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक 2025 ॲथलेटिक्स स्पर्धेत भाग घेणार आहे. टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा 2023 आणि 2024च्या स्पर्धेत सहभागी होणार होता, परंतु दोनही वेळा दुखापतींमुळे त्यानं माघार घेतली. आता अखेर त्यानं ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक 2025 ॲथलेटिक्स स्पर्धेत सहभागी होणार असल्याचं सांगितलं. चेन्नई सुपर किंग्सचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जडेजानं IPL 2025 मध्ये एक मोठा इतिहास रचलाय. रवींद्र जडेजा IPLच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्सकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनलाय. राजस्थान रॉयल्स संघाने या सीझनमध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झालाय. संघानं आतापर्यंत 12 सामने खेळले असून यामध्ये त्यांना फक्त 3 सामन्यात विजय मिळवता आला. मात्र आता राजस्थान रॉयल्सच्या संघासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली. राजस्थान रॉयल्सने संदीप शर्माच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या नांद्रे बर्गरचा समावेश केला. राज्यातील कॅरमपटूंचा कस लागणाऱ्या 59व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचा थरार 10 मे पासून वाशी येथे रंगणार आहे. या स्पर्धेत राज्यातील 550 पेक्षा अधिक पुरुष आणि महिला खेळाडू खेळत असल्याची माहिती नवी मुंबई स्पोर्ट्स संघटनेचे सचिव विजय पाटील यांनी दिली. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाच्या कसोटी नेतृत्वाची जबाबदारी जसप्रीत बुमराहकडे सोपवावी असा सल्ला माजी कसोटीपटू मदन लाल यांनी BCCIला दिला. येत्या जून महिन्यात जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीनंतर भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. रोहितच्या निवृत्तीनंतर या मालिकेसाठी नव्या कर्णधार पदाच्या निवडीच्या चर्चेला अक्षरशः उधाण आले. संघाचा नवा कर्णधार सलामीवीर असेल, गोलंदाज असेल की यष्टीरक्षक याबाबत आता साऱ्यांनाच उत्सुकता लागली. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.